हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं बायोलॉजी टॅब आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲनाटॉप स्कूल हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस ही पूर्ण प्रोसेस बघितली होती. मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये आपण मेल गॅमेटचं फॉर्मेशन केलं होतं. त्यामध्ये आपण मायक्रोस्पोर मदर सेलपासून आपण काय केलं होतं, तर एक टेट्राएड फॉर्म फॉर्म केला होता. टेट्राएड ऑफ हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स फॉर्म केला होता आणि नंतर हे टेट्राएड जेव्हा काय झाले होते, सेपरेट झाले होते, त्याच्यापासून आपल्याला 4 इंडिव्हिज्युअल पोलन ग्रेन्स मिळाले होते. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ मायक्रोस्पोर पाहिल्या होत्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेपनुसार आपण काय केलं, की जेव्हा आपला पोलन ग्रेन आपण कशावर नेऊन ठेवला, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टवर नेऊन ठेवला. तेव्हा काय झालं, पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होऊन त्याच्यामध्ये 2 सेल डेव्हलपमेंट झाल्या. त्याच्यामध्ये 2 प्रकारचं डिव्हिजन झालं. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या सेल फॉर्म झाल्या. कुठल्या जनरेटिव्ह सेल अँड व्हेजिटेटिव्ह सेल फॉर्म झाल्या होत्या. ठीक आहे. आणि नंतर फायनल स्टेपमध्ये जेव्हा जनरेटिव्ह सेलचं कन्व्हर्जन आपल्या 2 हॅप्लॉइड मेल गॅमेटमध्ये झालं, तेव्हा मायक्रोस्पोरमधून एक पोलन फॉर्म झाली होती. इथपर्यंत आपण काल मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ॲनाट्रोपस ओव्हल. आता आपण जे काही आता आपण जो काही पॉलिनेशनद्वारे जे की पोलन ग्रेन्स आपलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकवर आणून सोडलं होतं. जसं की तुम्हाला इथे दिसत आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन तुम्हाला समोर दिसत आहे. हा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपला फ्लॉवर आहे. फ्लॉवरमध्ये आपला कार्पेल आहे. कार्पेलमध्ये कोण दिसतंय आपल्याला? हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. कोणतं आहे? हे सगळ्यात वर तुम्हाला दिसते स्टिग्मा, स्टाईल आणि ही ओरी. आणि ओरीमध्ये भरपूर सारे आपल्याला दिसत आहेत ओव्हल्स. ठीक आहे. हे फ्लॉवरमध्ये आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे पूर्ण हा. याचं नाव आहे कार्पेल, पिस्टिल किंवा आपण ज्याला म्हणू शकतो गॅनोशियम. गॅनोशियममध्ये 3 पार्ट येतात. आपण पाहिलं होतं कुठले-कुठले? स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी. ठीक आहे. आणि या ओरीमध्येच काय दिसतं आपल्याला? भरपूर सारे ओव्हल्स दिसतात. आहे ना? तर आपण या लेक्चरमध्ये ओव्हल म्हणजे काय आणि ओव्हलचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं, याचाच अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर ओव्हल काय असतं ओव्हल? पहा, मेगास्पोरेंजियम अलॉंग विथ इट्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इंटिग्युमेंट इज कॉल्ड ॲज ओव्हल. ओव्हल काय आहे? मेगास्पोरेंजियम अलॉंग विथ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इंटिग्युमेंट्स इज कॉल्ड ॲज ओव्हल. आता इथे नाव आलं एक मेगास्पोरेंजियम. कालपर्यंत आपण पाहिलं, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण मायक्रोस्पोरेंजियम. मायक्रोस्पोरेंजियम मीन्स मेल गॅमेट्स. बट इथे नाव आलंय आता मेगास्पोरेंजियम. मेगास्पोरेंजियम म्हणजे फिमेल गॅमेट्स. मेगास्पोरेंजियम म्हणजे काय? फिमेल गॅमेट. ठीक आहे. मेगास्पोर अँड मायक्रोस्पोर याच्यामध्ये 2 फरक आहे. मायक्रोस्पोर मीन्स मेल गॅमेट अँड मायक्रोस्पोर म्हणजे मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेट. तर इथे म्हणतंय की द मेगास्पोरेंजियम अलॉंग विथ इट्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, जे काही आपले फिमेल गॅमेट्स आहेत, त्या फिमेल गॅमेट्सला जे आउटर कव्हरिंग असते, फिमेल गॅमेट्स कुठल्यातरी आउटर कव्हरिंगमध्ये असतात, जे की कोणाला फिमेल गॅमेट्सला प्रोटेक्ट करत असतात. तर ती प्रोटेक्शनचं काम कव्हरिंग इंटिग्युमेंट्स, त्याला काय म्हणतात? त्या प्रोटेक्शन कव्हरिंगला म्हणतात इंटिग्युमेंट्स. या सगळ्यांना म्हणतो आपण ओव्हल. ते तुम्हाला खाली डायग्राम दिलेली आहे ओव्हलची. आपल्या टेक्स्टबुकमध्ये महाराष्ट्र बोर्डच्या 12वीच्या बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये ओव्हलची डायग्राम दिलेली आहे. हे ओव्हलची डायग्राम नाही, याला नाव आहे ॲनाट्रोपस ओव्हल. ॲनाट्रोपस ओव्हल काय म्हणतात बरं याला? ॲना मीन्स बॅकवर्ड अँड अप मीन्स ट्रॉपस. हे कसं उलट्या साईडनं असं लटकलेलं असतं आतमध्ये, याच्यामध्ये ओरीमध्ये. अन इन्व्हर्टेड ओव्हल इन विच मायक्रोपाईल एंड कुठे याच्यामध्ये पहा बरं, खालच्या साईडनं. मायक्रोपाईल एंड इज डायरेक्टेड डाउनवर्ड. खालच्या साईडनं आहे, डाउनवर्ड आहे. अँड प्रेझेंट नियरर टू फ्युनिकल. फ्युनिकल कुठे आहे? इथे. हे देठ दिसते आपल्याला. कशाचं? आपल्या ओलचं. या ओलच्या देठामध्ये देठाच्या साईडला काय मायक्रोपाईल एंड आहे. कशाचं? ओलचं. इट्स कॉल्ड ॲज ॲनाट्रोपस ओल. तुम्हाला जर सांगायचं झालं की ॲनाट्रोपस ओल काय आहे, तर ही डेफिनेशन आहे. इन्व्हर्टेड ओल फ्लॉवरिंग प्लांटमध्ये जे काही फिमेल गॅमेट्स आहेत, ते असतात कशामध्ये? ओलमध्ये. आणि ओल कशामध्ये असतं? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टच्या मध्येच म्हणजे गॅनोशियममध्ये, ओव्हरीमध्ये असतं. तर कशा पद्धतीचं प्रेझेंट असतं याच्यामध्ये गॅनोशियममध्ये, ओव्हरीमध्ये? तर इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे उलटं. इन which micropyle is directed downward and present nearer to the funicle. आहे. तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता. टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहे. याच्यामध्ये काय काय दिसतं आपल्याला? पाहून घ्या. हा आपला पूर्ण ओव्हल.
ओलमध्ये काय दिसते आपल्याला? वरच्या साईडने दिसते चलाजा. याला आपण म्हणू चलाजा एंड. ओलचे 2 एंड आहेत. चलाजा एंड म्हणजे वरच्या साईडचा एंड आणि दुसरा आहे मायक्रोपॅरल एंड, जे काही खालच्या साईडचा एंड आहे. चलाजा एंड अँड मायक्रोपॅरल एंड आहे. नंतर दुसरा पार्ट आहे न्यूसेलसचा. न्यूसेलसमध्ये म्हणजे कोणता पार्ट? हा बाहेरचा भाग. ठीक आहे. हा न्यूसेलसचा पार्ट आहे. या न्यूसेलसच्या पार्टमध्येच आपल्याला काय दिसतंय? तर आपल्याला दिसतंय एम्ब्रिओ सॅक. हा जो एम्ब्रिओ सॅक आहे, जो की तुम्हाला असं दिसतंय गोल दिसते हा एम्ब्रिओ सॅक. हा कशामध्ये प्रेझेंट आहे? न्यूसेलसमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? नंतर एम्ब्रिओ सॅक झाला तर सिनर्जिड्स. सिनर्जिड्स काय आहेत? एक सेल्स काय आहेत? अँटीपोडल सेल्स काय आहेत? सेकंडरी न्यूक्लियस काय आहे? हे सगळं पाहणार आहे आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय अशा प्रकारचं काय दिसतंय तुम्हाला? एम्ब्रिओ सॅक दिसतोय. या एम्ब्रिओ सॅकमध्ये सेंटरमध्ये दिसते तुम्हाला सेकंडरी न्यूक्लियस आहे. सेकंडरी न्यूक्लियस. त्याच्यानंतर खालच्या साईडला मायक्रोपॅलर एंडच्या साईडला तुम्हाला 3 सेल दिसतायत. 3 सेलपैकी या अशा 3 सेल दिसतात तुम्हाला इथे. इथे 3 सेल दिसतात. त्याच्यामधलं मधली जी सेल आहे याला म्हणतात एक सेल म्हणतात आणि जे आउटर साइडच्या 2 ज्या सेल्स आहेत यांना म्हणतात सिनर्जिड सेल्स. जे साइडच्या 2 सेल्स आहेत एक सेलच्या त्याला म्हणतात सिनर्जिड सेल्स आहे. नंतर या जे एम्ब्रिओ सॅक आहे, या एम्ब्रिओ सॅकला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतात? हे इंटिग्युमेंट्स करतात. ही लेयर आहे, अशा लेयर्स आहेत. या लेयरचं यांचं नाव काय? इंटिग्युमेंट्स. मग एक आउटर इंटिग्युमेंट्स आहे, इनर इंटिग्युमेंट्स आहे आणि एक आउटर इंटिग्युमेंट्स आहे. हे इंटिग्युमेंट्सचं काम काय असतं? जर जे आपले हे आहेत काय म्हणतो आपण एम्ब्रिओ सॅक आहे, याला काय करतो आपण? प्रोटेक्ट करून ठेवण्याचं काम करतो. ते कोण करतं प्रोटेक्ट? तर इंटिग्युमेंट्स करतात. आउटर इंटिग्युमेंट्स अँड इनर इंटिग्युमेंट्स आहे. नंतर इंटिग्युमेंटच्या खालच्या साईडलाच या पॉइंटला एक पॉइंट आहे त्याला म्हणतात हायलम. जिथं काय दिसतं? आपल्याला फ्युनिकल खाली आलेलं दिसतं आणि वर ते अटॅच असतं कशाला? आपल्या इंटिग्युमेंट्सला अटॅच असतं. ठीक आहे? आणि खाली पूर्ण हे जे ओल आहे, हे सगळं ओल फ्युनिकलद्वारे अटॅच असतं एका पॉइंटला. त्याला म्हणतो आपण प्लासेंटा. प्लासेंटाला काय असतं ते अटॅच केलेलं असतं खालच्या साईडनं. तर पहा आता सुरुवातीपासून पहा. ओल. ओल काय आहे? ओल आहे इट इज अ मेगास्पोरेंजियम म्हणजे तुला म्हटलं मी काय आहे? फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट्स म्हणजे कुठे आहेत? हे एक सेल आहे इथे. आहेत. याच्यामध्ये पूर्ण काय आहेत? फिमेल गॅमेट आहे. कशामध्ये आहे ते? एम्ब्रिओ सॅकमध्ये. मेगास्पोरेंजियम अलॉंग विथ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इंटिग्युमेंट्स. या मेगास्पोरेंजियमला जी कव्हरिंग केलेली आहे कशाने? इंटिग्युमेंट्सने. याच्यासोबत प्रोटेक्ट विथ इट्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इंटिग्युमेंट इज कॉल्ड ॲज ओल म्हटलेलं आहे आपण त्याला. पहा, पहिला पॉइंट पहा. ओल काय आहे? इट इज अन एग ऑर फिमेल गॅमेट. ओल काय आहे? ओलला पूर्ण ओलच म्हणणार आपण. काय म्हणणार? इट इज अन एग ऑर फिमेल गॅमेट कंटेनिंग बॉडी विदिन द ओव्हरी. ओव्हरीमध्ये असा एक प्रकारचं काहीतरी स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये काय आहे? एक सेल आहे अँड फिमेल गॅमेट्स आहेत. ठीक आहे? एक सेल म्हणजेच फिमेल गॅमेट्स आहेत. नंतर नंबर 2 ईच ओव्हल इज अटॅच्ड टू प्लासेंटा. फ्लॉवरमध्ये गॅनोशियम आहे आणि गॅनोशियममध्ये काय ओव्हरी आहे आणि ओव्हरीमध्ये ओव्हल्स आहे. आणि ओव्हल हे प्रत्येक याच्यामध्ये ओव्हरीमध्ये कशाशी कनेक्टेड असतात? तर प्लासेंटाशी कनेक्टेड असतात. आपण दिसते इथं खालच्या साईडनं काय प्लासेंटा दिसतोय आपल्याला आणि हे हे जे ओव्हल आहे हे अटॅच आहे कोणाशी? प्लासेंटाशी कनेक्टेड आहे. ठीक आहे? नंतर ऑन इनर वॉल ऑफ ओव्हरी द स्टॉक कॉल्ड फ्युनिकल आर प्रेझेंट. कुठे आहे फ्युनिकल? इथे आहे. कुठे आहे ते? इनर वॉल ऑफ ओव्हरी आहे. ओव्हरीच्या इनर वॉलमध्ये पहा इकडे या डायग्राममध्ये पहा तुम्ही. इनर वॉल ऑफ ओव्हरीमध्ये काय आहे? एक फ्युनिकल आहे. ते कशाशी प्रेझेंट आहे? प्लासेंटाशी कनेक्टेड आहे. नंतर नंबर 3 इन अँजिओस्पर्म्स डिफरंट टाइप्स ऑफ ओव्हल्स आर प्रेझेंट. काय होतं? इन अँजिओस्पर्ममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ओव्हल्स प्रेझेंट आपल्याला दिसतात. कशा-कशा प्रकारचे? बट मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्हल इज इन अँजिओस्पर्म प्लांट इज अबाउट 82% इन प्लांट. 82% प्लांट्समध्ये जे काही प्रकारचं जे ओल आपल्याला दिसतं ते कोणत्या प्रकारचं असतं? तर एनाट्रॉपस किंवा इन्व्हर्टेड ओल प्रकारचं असतं. ठीक आहे ना? तर तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, की मॅक्सिमम जे ओल्स आहेत, मॅक्सिमम प्लांट्समध्ये प्रेझेंट असलेलं ओल हे कोणत्या प्रकारचं असतं? तर आपण सांगू शकतो, की एनाट्रॉपस प्रकारचं असतं. एनाट्रॉपस प्रकारचं असतं किंवा त्याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड ओल. याचं स्ट्रक्चर आपण पाहिलं खाली कशा प्रकारचं आहे? बॅकवर्ड टर्न आहे त्याचा. वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचं आहे ते. हे दिसते तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? ही ओव्हरी आहे. या ओव्हरीमध्ये भरपूर सारे कंपार्टमेंट्स आहेत, चेंबर्स आहेत आणि चेंबरमध्ये काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या
ओल्स प्रेझेंट आहेत. या ओल्सला जर आपण इकडे झूम आउट केलं, तर असं प्रकारचं आपल्याला ओलचं स्ट्रक्चर दिसतं. या ओल्समध्ये आपल्याला काय कोणत्या गोष्टी दिसतात? तर इकडे फ्युनिकल दिसतंय, नंतर इकडे प्लॅसेंटा दिसतोय, चॅलाझोलेंड आहे, न्यूसेलस आहे, नंतर पोलार न्यूक्लियस आतमध्ये त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस म्हणतोय, एम्ब्रिओ सॅक आहे, एम्ब्रिओ सॅकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नंतर खालच्या साईडनं जे कोणतं एंड आहे? मायक्रोपायलर एंड आहे. मायक्रोपायलर एंड नाही, एंडमध्ये सेंटरमध्ये एक सेल आहे, त्याला म्हणतात एक सेल. नंतर एक सेलच्या अवतीभोवती दोन सेल्स आहेत, त्याला म्हणतो आपण सिनर्जिड सेल्स आहेत. आणि या पूर्ण एम्ब्रिओ सॅकला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात ह्या दोन लेयर्स, इनर अँड आउटर इंटेग्युमेंट्स आहे. आणि पूर्ण हे ओल एका कशाशी अटॅच आहे? तर प्लासेंटाशी अटॅच आहे. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओल्स बद्दल माहिती पाहिजे. समोर कळेल तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ अन अनाट्रोपस ओल. ही डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली असेल, व्यवस्थित समजून घ्या. नंतर आता स्ट्रक्चर वन बाय वन, आता आपण ओलचे पार्ट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत, तर ते समजून घेऊया. ठीक आहे, सगळे आपल्याला ओलचे पार्ट्स हे समजून घ्यायचे आहेत. तर स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रक्चर आपल्या ओलचं, अनाट्रोपस ओल हॅज टू पार्ट्स. ओलचे दोन पार्टमध्ये डिव्हिजन करू शकतो आपण. कोणते कोणते? स्टॉक और फ्युनिकल. स्टॉक और फ्युनिकल और अँड नंबर 2 बॉडी और ओल आहे. याच्यामध्ये आपण दोन प्रकारे त्यांना डिवाइड करू शकतो. कोणतं कोणतं? एक स्टॉक आहे, स्टॉकमध्ये कोण येतं? फ्युनिकल, याला एक म्हणू आपण. आणि दुसऱ्या साईडला दुसरी आहे बॉडी. ठीक आहे, याला नंबर 2 म्हणू आपण. अशा प्रकारे दोन कॅटेगरीमध्ये आपण काय करू शकतो? ओलला कॅटेगराईज करू शकतो. तर पहा आता सुरुवातीला पहिला पार्ट आहे फ्युनिकलचा. फ्युनिकल तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? तर फ्युनिकल तुम्हाला माहिती आहे इथे आहे, देठ, जे की डायरेक्ट आपल्या ओल्सला प्लासेंटाशी कनेक्ट करतं, आहे ना? तर फ्युनिकल काय असते? फ्युनिकल पहा, इट इज अ स्टॉक ऑफ ओल. हे काय आहे? स्टॉक ऑफ ओल. स्टॉक म्हणजे काय? एक देठ आहे, कशाचं? आपल्या ओलचं एक देठ आहे, जे की कनेक्ट करतं प्लासेंटाला. नंतर इट गिव्स सपोर्ट टू द बॉडी ऑफ ओल. काय करतं फ्युनिकल? एक सपोर्ट प्रोव्हाइड करतं. फ्युनिकल प्रोव्हाइड करतं सपोर्ट कोणाला? तर आपल्या ओलला. ठीक आहे. नंतर ओल विथ फ्युनिकल इज कॉल्ड ॲज फ्युनिक्युलेट ओल ऑर स्टॉक ओल. जर असं ओल असेल ज्याला काय फ्युनिकल आहे, तर त्या फ्युनिकलला आपण त्या त्या ओलला काय म्हणू आपण? फ्युनिक्युलेटेड ओल किंवा कोणतं ओल? स्टॉक ओल. स्टॉक ओल म्हणजेच असं ओल ज्याला काय देठ आहे, स्टॉक आहे. नंतर ओल विदाउट फ्युनिकल. तर काही ओल असे सुद्धा असू शकतात ज्याला फ्युनिकल सुद्धा नाही. जे मग असं ओल ज्या ओलमध्ये काय नाहीये? फ्युनिकल नाहीये. तर अशा ओलला काय म्हणणार आपण? ओल विदाउट फ्युनिकल इज कॉल्ड ॲज ससाईल ओल. काय म्हणणार? ससाईल ओल. द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ द बॉडी ऑफ ओल इज कॉल्ड ॲज हायलम. या पॉइंटमध्ये पहा, अ पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ द बॉडी ऑफ ओल. जिथे आता फ्युनिकल आहे, फ्युनिकल कोणता पार्ट आहे? हा पार्ट आहे. तर ज्या पॉइंटला काय होतं? फ्युनिकल आपल्या ओल सोबत काय होतं? कनेक्ट करतं. या पॉइंटला म्हणतो आपण काय म्हणतो? हायलम म्हणतो. ठीक आहे. नंतर फ्युनिकल अटॅच टू द ओल टू द ओरिवॉल बाय प्लासेंटा. फ्युनिकल अटॅचेस ओल टू द ओरिवॉल बाय द प्लासेंटा. आता ही प्लासेंटा आहे, हा प्लासेंटा आहे. या प्लासेंटाशी आपलं तर आजूबाजूला काय असणार आहे? ओरी असणार आहे. या ओरीशी कनेक्टेड आहे प्लासेंटा आणि याला कनेक्ट करून कोण ठेवतं? तर फ्युनिकल ठेवतं. म्हणून म्हटलंय फ्युनिकल अटॅच असतं ओल्सला टू द ओरी वॉल बाय प्लासेंटा. इट हॅज वस्क्युलर स्टँड. याच्यामध्ये काय असतं? वस्क्युलर स्टँड आहे. आता हे आपलं काय आहे? फ्युनिकल आहे. याच्यामध्ये भरपूर सारे काय वस्क्युलर स्टँड आहेत. याच्यामध्ये वस्क्युलर बंडल्स आहेत. त्याच्यामध्ये त्याला काय भेटतं? न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं आतमध्ये. प्लांटच्या बॉडीमधून फ्युनिकलद्वारेच आतमध्ये काय नेलं जातं? तर न्यूट्रिशनस ज्या गोष्टी आहेत ते प्रोव्हाइड केल्या जातात. नंतर इट हॅज वस्क्युलर स्ट्रँड अँड सप्लाय न्यूट्रिशन, फूड अँड वॉटर टू द बॉडी ऑफ ओल. हा एक रस्ता आहे, हा एक रोड आहे, ज्याच्या थ्रू काय करतो आपण? बॉडीमधून, प्लांटच्या बॉडीमधून जे काही न्यूट्रिशियस सप्लाय आहे, जसं की फूड आहे अँड वॉटर आहे. हे आपल्याला आपलं एकपर्यंत पोहोचवायचं आहे, फिमेल बॉडीपर्यंत पोहोचवायचं आहे. तर ते पोहोचण्याचं काम कुठून केलं जातं सुरुवातीला? तर फ्युनिकलमधून केलं जातं. ठीक आहे. एवढ्या गोष्टी कळाल्या फ्युनिकलबद्दल. फ्युनिकल काय आहे? फ्युनिकल एक देठ आहे. त्याला आपण स्टॉक म्हणतो. दोन प्रकारचे ऊल आपल्याला भेटू शकतात. विदाऊट फ्युनिकल किंवा विथ फ्युनिकल. जर विथ फ्युनिकल असेल, ओल विथ फ्युनिकल असेल त्याला म्हणतात फ्युनिक्युलेटेड ओल ऑर स्टॉक ओल. आणि ओल विदाऊट फ्युनिकल असेल त्याला काय म्हणतात? ससाईल ओल. त्याला काय म्हणणार? ससाईल ओल. आणि ज्या पॉइंटला आपला फ्युनिकल हा
ओलशी कनेक्टेड असतो त्या पॉइंटला म्हणतो आपण हायलम. हा तिसरा पॉइंट. नंतर फ्युनिकल अटॅच टू द ओल बाय द ओरी बाय प्लासेंटा. जे ओरी आहे, ओरीशी जे आपलं ओल आहे ते अटॅच केलं जातं प्लासेंटाशी, आहे ना. आणि पॉइंट ऑफ अटॅचमेंट कोणता आहे? फ्युनिकल. नंतर इट हॅज व्हस्क्युलर स्ट्रँड. याच्यामध्येच काय आपलं व्हस्क्युलर स्ट्रँड्स आहेत. याच्यामधूनच काय केलं जातं? आपलं वॉटर आहे किंवा फूड आहे हे सप्लाय केलं जातं कोणाला? आपल्या ओलला. नंतर पहिला पॉइंट झाला फ्युनिकल झाला. आता दुसरा पॉइंट. पहिला झाला 2 पार्ट्स होते ना आपल्या ओलचे, एनाट्रोपस ओलचे 2 पार्ट्स होते. एक फ्युनिकल आणि दुसरा आहे बॉडी ऑफ ओल. पहिला झाला आपला. दुसरा बॉडी ऑफ ओल. बॉडी ऑफ ओल मध्ये कोण कोण येतं? ओव्हल इन शेप अँड कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स. बॉडी कशी आहे आपल्या याची ओव्हलची? ही एक ओव्हल शेप आहे. कशी आहे शेप? ओव्हल आहे. आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? पहिले इंटेग्युमेंट्स आहे. इंटेग्युमेंट्स पाहिले आपण इनर इंटेग्युमेंट्स अँड आउटर इंटेग्युमेंट्स पाहिलेत आपण. नंतर न्यूसेलस आहे. न्यूसेलस कुठे आहे? हे न्यूसेल्स आहे आतमधला पार्ट हा. ज्याच्यामध्येच काय आहे रे आपला? याच्या न्यूसेलस मध्येच काय आहे? एम्ब्रिओ सॅक आहे. नंतर एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक कोणामध्ये आहे? न्यूसेलस मध्ये आहे. हा आहे एम्ब्रिओ सॅक. आणि एम्ब्रिओ सॅक कशामध्ये आहे? या न्यूसेलस मध्ये आहे. नंतर न्यूसेलस आहे. न्यूसेलसच्या आजूबाजूला हे जे कवरिंग दिसते आपल्याला 2 कवरिंग दिसत आहेत. त्याला काय म्हणतो आपण? आउटर इंटेग्युमेंट अँड इनर इंटेग्युमेंट्स. आता पाहू इंटेग्युमेंट्स. प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स आहेत ओलच्या. पहिली आहे इंटेग्युमेंट. कोणती इंटेग्युमेंट आहे? integument. The nucellus is covered by one or two protective covering is called as integument. जे की न्यूसेलसचा पार्ट आहे आतमधला. त्याच्यामध्ये काय? एम्ब्रिओ सॅक आहे. हा न्यूसेलसचा पार्ट हा कव्हर केला जातो कवरिंगने. या कवरिंगना म्हटलं जातं इंटेग्युमेंट्स. मग एक आउटर कवरिंग असेल आणि एक इनर कवरिंग असेल. नंतर आफ्टर फर्टिलायझेशन इट डेव्हलप्स इनटू सीड कोट आहे. हे इंटिग्युमेंट्स आहेत. आउटर अँड इनर इंटिग्युमेंट्स आहेत. आफ्टर फर्टिलायझेशन जेव्हा फ्रुट्स फॉर्म होतं त्याच्यानंतर काय होतं? सीड कोट. सीड आहे. सीडवर जी कवरिंग आहे, सीडवरची कवरिंग ही कोण फॉर्म केली जाते? कोण फॉर्म करते रे? तर इंटिग्युमेंट्स फॉर्म करते. ठीक आहे. नंतर चलाजा. नंबर 2 चलाजा आहे. चलाजा काय म्हणते? इट इज अ बेस ऑफ द न्यूसेलस ऑर चलाझा म्हणतो आपण. जरी आपलं ओल हे असं असं दिसलं असतं, खालच्या साईडनं आपल्याला हे मायक्रोपाईल दिसत असेल, पण हे कसं आहे? अॅनाट्रोपस आहे. उलटं ठेवलेलं आहे आपण. त्याच्यामुळं जे बेसल एंड आहे, कोणता आहे? चलाझल एंड आहे. हे कोणतं आहे? बेसल एंड आहे. आणि अप्पर एंड कोणतं म्हणणार आपण? मायक्रोपायलर एंड आहे. कारण की आपलं अॅनाट्रोपस ओल हे कसं ठेवलेलं आहे आपण? उलटं ठेवलेलं आहे. म्हणून चलाझल एंडला आपण काय म्हणणार? खालचं एंड. बेस ऑफ द न्यूसेलस. न्यूसेलसचा बेस कोणता आहे? तर चलाझा आहे. नंतर मायक्रोपायल. मायक्रोपाईल आहे. मायक्रोपायलर एंड कोणता आहे? इंटिग्युमेंट सराउंड न्यूसेलस फ्रॉम ऑल द साइड एक्सेप्ट ॲट द टॉप वेअर द स्मॉल ओपनिंग इज लेफ्ट कॉल्ड ॲज मायक्रोपायलर एंड. आपण पाहतोय हे जे एम्ब्रिओ सॅक आहे याला कव्हर केलेलं आहे कोणत्या मेम्ब्रेनने? तर इंटिग्युमेंटने. या साईडने सुद्धा आणि या साईडने सुद्धा. पण या साईडला इथे मध्ये कुठल्याच प्रकारचं काय नाहीये, प्रोटेक्शन नाहीये. तर इथे एक ओपनिंग आहे. त्या ओपनिंगला म्हणतोय आपण मायक्रोपाईल. ठीक आहे ना? मायक्रोपाईल. इंटिग्युमेंट्स सराउंड न्यूसेलस. इंटिग्युमेंट्स सराउंड न्यूसेलस फ्रॉम ऑल द साइड एक्सेप्ट ॲट द टॉप वेअर द स्मॉल ओपनिंग इज लेफ्ट. आपल्याला माहित आहे मायक्रोपायलर एंड हे कसं असतं? टॉप साईडला असतं. टॉपच्या साईडला आहे आणि खालच्या साईडचं कोणतं असतं? बेसल साईडचं चलाझल एंड. हे आपलं ओल हे अॅनाट्रोपस आहे. त्याच्यामुळे ते मायक्रोपाईल आपण कसं दाखवलेलं आहे? खालच्या साईडने दाखवलेलं आहे. तसं ते ॲक्चुअली वरच्या साईडनं असतं. ठीक आहे ना? नंतर एंड ऑफ ओल व्हेअर मायक्रोपायल इज प्रेझेंट इज कॉल्ड ॲज मायक्रोपायलर एंड. ठीक आहे ना? जिथे ओल काय होतं? समाप्त होतं. म्हणजे एंड ऑफ ओल म्हणतो आपण त्याला. त्याला काय म्हणतो आपण? जिथं एंड ओपनिंग ओपनिंग आहेत आपल्या याची कशाची? ओलची ओपनिंग आहे आणि मायक्रोपायलर आपले इंटिग्युमेंट्स आहेत. तिथे काय होतात? एंड होतात. म्हणून याला काय म्हणलेलं आहे? एंड ऑफ ओल कोण आहे? मायक्रोपायलर एंड. नंतर radical and roots at the time of seed germination comes out from the micropyle. Radical and micropyle. Radical and roots. रॅडिकल अँड रूट्स माहिती तुम्हाला? रॅडिकल अँड रूट्स त्याच्यामधून काय होतं? शूट आणि रूट्स हे फॉर्म केले जातात. तर ते कुठून होतात? जेव्हा सीड जर्मिनेशन होते ते सीड जर्मिनेशन मधून या साईडनंच काय होतं? रूट्स फॉर्मेशन, रूट्स आणि शूट्स फॉर्म केले जातात या साईडनंच.
नंतर न्यूसेलस. न्यूसेलस पहा. इट इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू ॲज इट्स सेल्स कंटेन फूड, न्यूट्रिशन, हेन्स कॉल्ड ॲज न्यूसेलस. काय आहे? न्यूसेलस काय आहे? ते न्यूसेलस काय आहे? न्यूसेलसमध्ये भरपूर सारं काय कंटेन असते, काय असतं? फूड आणि न्यूट्रिशियस कंटेंट याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं. कशामध्ये? न्यूसेलसमध्ये. इट इज कॉल्ड ॲज मेगास्पोरेंजियम बिकॉज produces megaspore from which female gametophyte or embryo sac develop. यालाच काय म्हटलं जातं न्यूसेलसला? मेगास्पोरेंजियम. पहा इथे अंडरलाईन करून ठेवू आपण याला. न्यूसेलसला काय म्हटलं जातं? मेगास्पोरेंजियम म्हटलं जातं. बिकॉज का का म्हटलं जातं? कारण की इट प्रोड्युसेस मेगास्पोर विच फिमेल गॅमेटोफाइट ऑर एम्ब्रियो सॅक डेव्हलप. एम्ब्रियो सॅक कुठे डेव्हलप केलं जातं? तर न्यूसेलसमध्ये केलं जातं. पहा इथे न्यूसेलस आहे. इथे आहे तर न्यूसेलस हा पॉइंट आहे. हा पूर्ण हा जो पिवळा पॉइंट दिसतो तुम्हाला पूर्ण पिवळा पॉइंट दिसतो इथपर्यंतचा हा हा भाग कशाचा आहे? पूर्ण हा न्यूसेलसचा पार्ट आहे. हा न्यूसेलसचा पार्ट आहे. या न्यूसेलसमध्ये काय तयार केलं जातं रे? तर आपला एम्ब्रियो सॅक आहे. एम्ब्रियो सॅक आहे आणि एम्ब्रियो सॅकमध्ये काय आहे? एक सेल आहेत, सिनर्जिड सेल्स आहेत. म्हणजे काय आहेत? फिमेल गॅमेट्स आहेत. फिमेल गॅमेटोफाइट तयार केलं जातं. कशामध्ये? या न्यूसेलसमध्ये. इथं तयार केलं जातं. म्हणून याला काय म्हटलं जातं? मेगा स्पोरेंजियम. काय म्हटलं जातं? मेगा स्पोरेंजियम म्हटलं जातं. कारण की तिथे फिमेल गॅमेटोफाइट तयार केलं जातं आणि एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट होते. कुठे होतं ते? ह्या सगळ्या गोष्टी न्यूसेलसमध्ये होतात. नंतर एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक कुठे आहे? आपण पाहिलंय न्यूसेलस आहे. हा जो पार्ट न्यूसेलसचा आहे, या न्यूसेलसमध्ये आतमधून एक सॅक ठेवलेलं असतं. या सॅकला म्हणतो आपण एम्ब्रियो सॅक आणि एम्ब्रियो सॅकमध्येच फिमेल गॅमेट्स तयार केले जातात. एक सेल तयार केली जाते, एक सेल तयार केली जाते. नंतर एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक पहा कुठे आहे ते? एम्ब्रियो सॅक दिसते आपल्याला कशामध्ये? न्यूसेलसमध्ये. या न्यूसेलसमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी दिसतात? तर एम्ब्रियो सॅक डेव्हलप झालेला दिसतो. या एम्ब्रियो सॅकमध्येच काय आहे? एम्ब्रियो सॅकमध्येच आपले फिमेल गॅमेट्स तयार केले जातात. ठीक आहे? फिमेल गॅमेट्स तयार केले जातात. पहा पहिला पॉइंट. एम्ब्रियो सॅक इज कॉल्ड ॲज फिमेल गॅमेटोफाइट. का? बिकॉज इट कंटेन्स फिमेल गॅमेट्स ऑर एग. एम्ब्रियो सॅकला फिमेल गॅमेटोफाइट का म्हटलं जातं? कारण की एम्ब्रियो सॅक एम्ब्रियो सॅकमध्ये काय तयार केलं जातं? त्या फिमेल गॅमेट्स किंवा एक सेल तयार केल्या जातात. दुसरा पॉइंट आहे, एम्ब्रियो सॅक कसा असतो? लार्ज असतो, ओव्हल शेप असतो अँड प्रेझेंट टुवर्ड मायक्रोपायलर एंड ऑफ न्यूसेलस. कोणत्या साईडला आहे? पूर्ण ओल आहे आपलं. या ओलमध्ये हा पार्ट आहे पूर्ण कशाचा? न्यूसेलसचा. या न्यूसेलसमध्ये आपल्याला दिसते इथे एम्ब्रियो सॅक आणि एम्ब्रियो सॅक याची डेव्हलपमेंट चालू होते इथून. कोणत्या एंड पासून? तर मायक्रोपायलर एंड पासून. न्यूसेलस आहे. न्यूसेलसमध्ये एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकमध्ये डेव्हलपमेंट होते एक सेलची आणि एक सेलची डेव्हलपमेंट होते कोणत्या साईडनं? मायक्रोपायलर एंडनं. नॉट द चलाझेल एंडनं. चलाझेल एंडनं कधीच कधीच एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट होत नाही. तर कोणत्या साईडनं होते? तर कोणत्या साईडनं होते? मायक्रोपायलर एंडनं होते. पुढचा पॉइंट. इट इज एम्बेडेड इन द न्यूसेलस अँड एम्ब्रियो डेव्हलप्स इन द सेल. हेन्स कॉल्ड ॲज एम्ब्रियो सॅक. ठीक आहे? आपलं एम्ब्रियो सॅक कशामध्ये दबलेलं असतं? ते एम्बेड केलेलं असतं तर न्यूसेलसमध्ये. एम्ब्रियो सॅक दिसते तुम्हाला? एम्ब्रियो सॅक आहे. कशामध्ये ठेवलेलं आहे आपलं ते? न्यूसेलसमध्ये ठेवलेलं आहे. बरोबर? न्यूसेलसमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं एम्ब्रियो त्याच्यामध्ये काय होतात? डेव्हलप होते. एम्ब्रियो डेव्हलप होतो. एक सेल डेव्हलप होतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? एम्ब्रियो सॅक म्हटलेलं आहे. इट इज 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. आपण नंतर पाहणार आहे, की एम्ब्रियो सॅक आहे. ते कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे? 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे. कंटेन फॉलोइंग स्ट्रक्चर्स. 8 न्यूक्लियस आहेत. किती आहेत? 8 न्यूक्लियस आहेत आणि 7 सेल्स आहेत. कोणत्या कोणत्या प्रकारे पहा. तुम्हाला दिसते याच्यामध्ये हा पूर्ण काय आहे? एम्ब्रियो सॅक आहे. आता आपल्याला 7 सेल मोजायचे आहेत. कोणत्या कोणत्या? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ही मधली 7. मोजल्या? आपण म्हटलं 7 सेल्ड पण 8 न्यूक्लियस आहेत. 8 न्यूक्लियस कोणते? हे जे मधलं सेकंडरी न्यूक्लियस आहे. हे कसं असतं? सेकंडरी न्यूक्लियस. याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत. सेल एकच आहे, पण याच्यामध्ये न्यूक्लियस 2 आहेत. त्याच्यामुळे याला काय म्हणणार? एकच सेल आहे, पण त्या सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहेत. त्याच्यामुळे कसं म्हणणार? या 3 सेलचे 3 न्यूक्लियस, खालच्या 3 सेलचे 3 न्यूक्लियस, 3-3 6 आणि याच्यामध्ये असलेले 2 न्यूक्लियस 6 आणि 2 8. असे 8 न्यूक्लियस, 7 सेल्ड
स्ट्रक्चर कशाचं असतं? हे एम्ब्रिओ सॅकचं असतं. ठीक आहे. नंतर मग पहा आता एम्ब्रिओ सॅकमध्ये कुठल्या गोष्टी येतात. एम्ब्रिओ सॅकमध्ये कोणत्या गोष्टी येतात. आपण म्हटलंय इट इज 7 सेल्ड आहे. 7 सेल मोजले आपण कोणत्या आहेत. 8 न्यूक्लियस स्ट्रक्चर आहे. कशाचं? एम्ब्रिओ सॅकचं. आता त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? कंटेन फॉलोइंग स्ट्रक्चर. कोणते स्ट्रक्चर त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले दिसतात. पहिला आहे एग ॲपरेटस. पहिला आहे एग ॲपरेटस. एग ॲपरेटस कुठे पहा? हे आपल्याला दिसते. काय दिसतंय? एम्ब्रिओ सॅक आहे. या एम्ब्रिओ सॅकच्या खालच्या साईडनं 3 सेल आहेत. खालच्या साईडनं 3 सेल आहेत आणि या सेलच्या मधली सेल याला म्हणतो आपण एक सेल. एक सेल म्हणतो. या 3 सेल मिळून जे याला नाव दिलं जातं त्याला म्हणतात एग ॲपरेटस. काय नाव दिलं जातं? एग ॲपरेटस. म्हणून पहा, इट इज अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल प्रेझेंट टुवर्ड मायक्रोपॅलर एंड. मायक्रोपॅलर एंड जवळ आहेत ते. हॅप्लॉइड सेल्स आहेत. पण किती आहेत? 3 सेल आहेत. एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल larger cell called as egg or female gamete and two adjacent cell called as synergid cells. हा आपला काय होता? हा आपला काय होता? एम्ब्रियो सॅक. त्याच्यामध्ये सेंटरला एक सेल आहे आणि त्याच्या अवतीभोवती 2 सेल आहेत. या सेंटरच्या सेलला म्हणणार एक सेल आणि या एक सेलच्या अवतीभोवतीच्या ज्या 2 सेल्स आहेत यांना म्हणणार सिनर्जिड सेल्स. काय म्हणणार? सिनर्जिड सेल्स. और त्यालाच म्हणणार सिनर्जी सेलला भरपूर सारे नाव आहेत. काय नाव आहेत? सिनर्जी सेल्स आहे, हेल्प सेल आहे, सिस्टर सेल आहे किंवा कोऑपरेटिव्ह सेल सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्याचे फंक्शन्स काय आहेत ते पुन्हा आपण नंतर पाहूया पुढच्या लेक्चरमध्ये. ऑन each synergid present of finger like projection called as filiform apparatus toward micropylar end. काय होतं? On each synergid present finger like projections called as filiform apparatus toward micropylar end. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? सिनर्जी सेलचं स्ट्रक्चर कसं आहे? फिंगर लाईक स्ट्रक्चर आहे, प्रोजेक्शन आहे त्याचं अँड फिलिफॉर्म ॲपरेटस आहे टुवर्ड मायक्रोपॅलर एंडकडे. नंतर इट डायरेक्ट द पोलन ट्यूब बाय सिक्रेटिंग केमिकल सबस्टान्सेस अँड ॲब्झॉर्ब नरिशमेंट फ्रॉम न्यूक्लियस. पहा सगळ्यात महत्वाचं त्याचं फंक्शन काय? कोणाचं? सिनर्जिड सेलचं. जेव्हा इथे पहा तुम्हाला कळेल आता काय झालं. सुरुवातीला आपलं पॉलिनेशन झालं होतं. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं मेल गॅमेट्स फॉर्म केले होते, त्याचं पॉलिनेशन घडून आणलं होतं आणि आपण काय केलं? पॉलिनेशन घडून आणलं आणि इथे पोलन ग्रेन्स आले पोलन ग्रेन्स. त्याच्यामधून काय झालं? एक पोलन ट्यूब फॉर्म झाली. त्याच्यामध्ये दिसते तुम्हाला आणि ती पोलन ट्यूब कोणापर्यंत आली? तर आपल्या ओलपर्यंत आली. ठीक आहे ना? आता त्या ओलपर्यंत पोलन ट्यूबला कसं कळतं, की आपल्याला त्या ओलपर्यंत जायचं आहे, या पर्टिक्युलर ओलमध्ये जायचं आहे आपल्याला? कोण सांगतो त्याला? तर आता याचं इकडे पाहू आपण. ही कशाची डायग्राम आहे? आपली ओलचीच डायग्राम आहे. त्याच्यामध्ये ह्या साइडला मधली एक सेल आहे, पण साइडला कोणत्या? सिनर्जी सेल्स आहेत. ह्या एक काहीतरी केमिकल सिक्रेट करतात. एक केमिकल सिक्रेट करतात. या केमिकलकडे काय होतात? हे पोलन ट्यूब आहे. हे पोलन ट्यूब काय करते? केमिकलच्या डायरेक्शनने जाते. ही पोलन ट्यूब केमिकलच्या डायरेक्शनने जाते आणि त्यावेळेस त्या पोलन ट्यूबला कळतं, की आपल्याला नक्की काय जायचंय? हे अशी आली असेल इथे आणि अशा साइडनं मायक्रोपॅलर एंडना काय होते? अशी पोलन ट्यूब आपली तयार होते इथे. वरच्या साइडने येते आणि तुम्हाला माहिती आहे पोलन ट्यूबमध्ये काय असतात? हॅप्लॉइड आपले मेल गॅमेट्स असतात. 2 मेल गॅमेट्स असतात आणि ते या साइडनं आले, की आतमध्ये एंट्री मारतात. ठीक आहे ना? तुम्हाला कळलं असेल, की एग ॲपरेटसमध्ये काय आहे? एग ॲपरेटसमध्ये काय आहे? सिनर्जिक सेल्स आहेत. एग ॲपरेटसमध्ये सिनर्जिक सेल्स आहेत आणि सिनर्जिक सेल्स काय करतात? ॲट द टाईम ऑफ बिफोर फर्टिलायझेशन काहीतरी केमिकल सिक्रेट करतात. पोलन ट्यूब बाय सिक्रेटिंग केमिकल सबस्टन्स काय करतात? ते सिक्रेट करतात अँड ॲब्झॉर्ब करतात नरिशमेंटसाठी. ॲब्झॉर्ब नरिशमेंट फ्रॉम न्यू सेल्स. आता जे सिनर्जिक सेल्स आहेत त्यांना सुद्धा जगण्यासाठी काहीतरी लागत असेल. मग त्यांना जे काही फूड वगैरे लागते ते कशापासून घेतात? ते न्यूक्लियस मधून घेतात. स्वतःचं नरिशमेंट करतात आणि केमिकल सिक्रेट करतात. कोणासाठी? तर पोलन ट्यूबसाठी. दुसरं आहे सेकंडरी न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस कुठं असतो? पहा याच्यामध्ये. हे आपलं एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये आपण खालचं पाहिलं कोणतं आहे? ॲपरेटस आहे, एग ॲपरेटस आणि याच्या सेंटरमध्ये एक सेल असते त्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस असतात. 2 न्यूक्लियस असल्यामुळं यालाच म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? सेकंडरी न्यूक्लियस म्हटलं जातं. ठीक आहे? तर याचे फंक्शन पाहू आपण काय काय. सेकंडरी न्यूक्लियस.
It is a diploid cell is present at the center of embryo sac is called as secondary nucleus or fusion cell called or definitive nucleus सुद्धा त्याला म्हटलं जातं. सेकंडरी न्यूक्लियस कसे असते सेल ती, हा आपला एम्ब्रियो साक त्याच्या सेंटरमध्ये एक सेल असते, पण याच्या सेलमध्ये काय आहे, दोन न्यूक्लियस असते, म्हणून त्याला काय म्हणणार, डिप्लॉइड सेल म्हणणार. कशी म्हणणार, 2n डिप्लॉइड सेल म्हणणार. इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ एम्ब्रियो सॅक इज कॉल्ड ॲज सेकंडरी न्यूक्लियस किंवा त्याला म्हणणार फ्युजन सेल और डेफिनेटिव्ह न्यूक्लियस म्हणणार. ठीक आहे. तर टू पोलार न्यूक्लियाय फ्यूज इन द सेंटर टू फॉर्म सेकंडरी न्यूक्लियस. काय होतं, दोन पोलार न्यूक्लियस आहेत, फ्यूज इन द सेंटर टू फॉर्म सेकंडरी न्यूक्लियस. जेव्हा पुढच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा फिमेल गॅमेट्स कशा प्रकारचे तयार होतात, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं मेल गॅमेट्स फॉर्म केले. आता मेल गॅमेट्सला जायचं होतं आपल्या ओल्समध्ये, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघत आहे तर ओलचं स्ट्रक्चर. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण बघणार आहे मेगा स्पोरोजेनेसिस. मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स. पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपण मेगा स्पोरोजेनेसिस, फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. त्याच्यामध्ये पाहणार आहे आपण काय होतं, टू पोलार न्यूक्लियस तिचे फॉर्म होतात कशामध्ये, न्यूसिलसमध्ये. आणि ते काय होतात कशामध्ये, आपल्या एम्ब्रियो सॅकमध्ये. आणि ते काय होतात, सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म करतात जेव्हा ते सेंटरकडे वळतात. कुठून, पोलर न्यूक्लियस असतात. इथे समजा असे न्यूक्लियस इथे इथे असतील, ते सेलच्या पोलच्या साईडनं असतात आणि ते एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. आणि इथे नंतर काय होतात, ते असे फ्यूज होतात आणि याच्यापासून तयार होतं सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म तयार होतो आपला. त्याच्यानंतर कळालं सेकंडरी न्यूक्लियस. नंतर आहे अँटीपोडल सेल्स. अँटीपोडल सेल्स कुठे असतात पहा, तो वरच्या साईडला. जसं खालच्या साईडला होतं एग ॲपरेटस, त्याच्यामध्ये होतं एक सेल अँड सिनर्जी सेल्स. मध्ये पाहिलं आपण काय पाहिलं, सेकंडरी न्यूक्लियस पाहिलं. आता वरच्या साईडने सुद्धा 3 सेल्स आहेत, त्यांना म्हणतात अँटीपोडल सेल्स. त्याचं फंक्शन पाहू आपण. अँटीपोडल सेल्स काय आहेत, अँटीपोडल सेल्स अ ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल्स प्रेझेंट टुवर्ड द चलाझल एंड इज कॉल्ड ॲज अँटीपोडल सेल्स. कोणत्या साईडला आहेत ते प्रेझेंट, अँटीपोडल सेल्स कोणत्या साईडला प्रेझेंट आहेत, तर चलाझल एंडला प्रेझेंट आहेत, या साईडला आहेत. आणि तुम्हाला जर विचारलं मायक्रोपॅलर एंडला कोणतं ॲपरेटस असतं, तर एक ॲपरेटस असतं. अँटीपोडल सेल्स कसे आहेत, ग्रुप ऑफ 3 हॅप्लॉइड सेल्स, 3 सेल्स आहेत, हॅप्लॉइड सेल्स आहेत प्रेझेंट टुवर्ड द चलाझल एंड इज कॉल्ड ॲज अँटीपोडल सेल्स आहेत. नंतर दीज आर व्हेजिटेटिव्ह सेल्स अँड पजेस नंबर ऑफ एन्झाईम्स, लिपिड्स अँड प्रोटीन्स. याच्यामध्ये काय असतात, अँटीपोडल सेल्स आहेत, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचं काय असतात, एन्झाईम्स असतात, लिपिड्स असतात आणि प्रोटीन्स असतात. कळलं तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी होते पाहतो आपण कशामध्ये, एम्ब्रियो सॅकमध्ये. आणि एम्ब्रियो सॅक कशामध्ये आहे, तर आपल्या ओलमध्ये आहे, इन्व्हर्टेड ओलमध्ये आहे. तर एक डायग्राम पहा, याच्यावरून तुम्हाला कळेल. ही एक नवीन डायग्राम तुमच्यासाठी घेऊन आलो मी. कशाची आहे ती, ओलचीच आहे, अॅनाट्रोपस ओलचीच आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसते खालच्या साईडला काय दिसते, स्टॉक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, फ्युनिकल. काय करतं, प्रोव्हाइड सपोर्ट अँड न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं कशाला, ओल, है ना. नंतर हायलम. हायलम काय पण पाहिलं होतं आपण, पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. पॉइंट ऑफ अटॅचमेंट कोणासोबत, या ओल आणि आपलं प्लासेंटा, याला पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे. कशाचा, फ्युनिकल अटॅच होतो इथे कोणासोबत, आपल्या ओल सोबत, त्याला काय म्हणतो आपण, हायलम. नंतर वरच्या साईड वरच्या साईडचं एंड कोणतं आहे, चलाझल एंड. मगाची डायग्राम जी होती ती उलटी दिली होती, पण ही आता तुम्हाला सरळ दिलेली आहे, चलाझल एंड आहे. नंतर एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक आहे आतमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत, आतमध्ये एम्ब्रियो सॅकमध्ये. काय आहे त्याच्यामध्ये, तर इनर कोर म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइट आपण त्याला म्हणू शकतो. फिमेल गॅमेटोफाइट का म्हणतात, कारण की ते एम्ब्रियो सॅकमध्ये फिमेल गॅमेट्स असतात त्याच्यामुळं. नंतर न्यूसेलस, हा पॉइंट आहे. इथे काय आहे, न्यूसेलस बाहेर, एक सेलच्या बाहेरचा भाग, याला काय म्हणतो आपण, न्यूसेलस. या न्यूसेलसमध्येच आपलं काय ठेवलेलं आहे, एम्ब्रियो सॅक ठेवलेलं आहे. ठीक आहे. नंतर न्यूसेलस काय असतं, त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह टिश्यू असतो पॅक विथ फूड. भरपूर सारा फूड पॅक केलेलं असतं न्यूसेलसमध्ये, म्हणजे आपला एम्ब्रियो सॅक आहे. त्याच्यामध्ये फिमेल गॅमेट्स आहेत, त्याच्या वाढीसाठी त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी कोण प्रोव्हाइड करतं न्यूट्रिशन, मग न्यूसेलस प्रोव्हाइड करतं. त्याच्यानंतर आउटर कवरिंग, त्याला म्हणतात इंटिग्युमेंट्स, आउटर अँड इनर इंटिग्युमेंट्स आहेत. काय आहेत, प्रोटेक्टिव्ह आउटर अँड इनर लेयर्स आहेत, विल बिकम सीड कोट. जेव्हा फर्टिलायझेशन होईल आणि सीड फॉर्म होईल, तेव्हा सीडवरची जी आउटर कवरिंग आहे ती कशाची फॉर्म झालेली असते, इंटिग्युमेंटची फॉर्म झालेली असते, बरोबर. नंतर मायक्रोपायलरेट. मायक्रोपायलरेट आहे, इट इज अ स्मॉल ओपनिंग ॲट द बॉटम ऑफ द ओव्हल.
कोणत्या साईडनं आहे? बॉटम ऑफ द ओव्हल आहे. अप्पर एंड कोणता आहे? चलाझल एंड आहे. एंट्री ऑफ डोअर आहे. एंट्री ऑफ डोअर कशाची मग? जेव्हा मेल गॅमेट्स येतील ते कोणत्या साईडने येतील? खालच्या साईडने येतील असं. ही एक पोलन ट्यूब फॉर्म होईल वरच्या साईडनं. वरच्या साईडनं जेव्हा याच्यावर स्टिग्मावर काय येतील? पोलन ग्रेन्स येतील. या पोलन ग्रेन्स मधून काय फॉर्म होईल? खाली काय येईल? तर 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स येतील पोलन ट्यूब मधून आणि ते आतमध्ये एंटर करतील याच्यामध्ये आणि एक हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आपल्या एक सेल सोबत फ्यूज होईल आणि दुसरा मेल गॅमेट्स आपल्या सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होईल आणि ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर फॉर्म होईल. अशा प्रकारे याच्यामध्ये 2 प्रकारचं फर्टिलायझेशन होईल. त्यालाच काय म्हणतो आपण? डबल फर्टिलायझेशन. कळालं? फन फॅक्ट दिलेलं आहे. 82% ऑफ द अँजिओस्पर्म्स यूज दिस इन्व्हर्टेड अॅनाट्रोपस ओव्हल डिझाइन. हे आपण आधीच पाहिलं होतं की 82% जे की अँजिओस्पर्म्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं ओव्हल दिसतं? तर अॅनाट्रोपस ओव्हल दिसतं. चला, आतापर्यंत जेवढे पाहिलं आता हे पुन्हा रिवाइज करू आपण. ओव्हल काय आहे? एक मेगास्पोरेंजियम आहे अलॉंग विथ इट्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इनर अँड आउटर इंटिग्युमेंट्स म्हणतो आपण त्याला. त्याला सगळ्यांना मिळून आपण त्याला काय म्हणतो? ओव्हल म्हणतो. नंतर कसं आहे ते? इट इज एग आहे अँड फिमेल गॅमेट्स कंटेनिंग बॉडी आहे. ओव्हल मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? एक सेल आहे आणि फिमेल गॅमेट्स त्यालाच म्हणतो आपण एक सेल. फिमेल गॅमेट्स जर कुठल्या तरी गोष्टीमध्ये असतील तर त्या गोष्टीला म्हणतो आपण ओव्हल. इच ओव्हल इज अटॅच टू द प्लासेंटा. कशामध्ये? प्रत्येक ओव्हल आपल्या ह्याच्यामधलं ओव्हरीमधलं प्लासेंटाला अटॅच असतं. नंतर इन अँजिओस्पर्म्स आपण पाहिलं एक 82% जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये अॅनाट्रोपस ओव्हल पाहिलं जातं. तुमच्या बुकमध्ये डायग्राम दिलेली आहे. त्याच्यामध्ये बॅकवर्ड ट्रॉपस म्हणजेच उलट्या प्रकारचं ओव्हल म्हणजेच अॅनाट्रोपस ओव्हलचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. किती? 82% फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये. इन्व्हर्टेड ओव्हल इन विच मायक्रोपायलट एंड डायरेक्टेड डाऊनवर्ड अँड प्रेझेंट निअरर द फ्युनिकल. जे मायक्रोपायलट एंड आहे ते कोणत्या साईडला असतं? खालच्या साईडनं असतं. स्ट्रक्चर पाहिलं आपण. स्ट्रक्चर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? तर स्ट्रक्चर ऑफ ओल जर सांगायचं झालं तर 2 पार्टमध्ये आपण ओलच्या स्ट्रक्चरला डिवाइड करू शकतो. पहिला पार्ट कोणता आहे? स्टॉक किंवा त्याला आपण फ्युनिकल म्हणतो आणि दुसरा पार्ट आहे बॉडी ऑफ ओल. आपण फ्युनिकलचे सगळे फंक्शन्स पाहिले काय काय आहेत. नंतर बॉडी ऑफ ओलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहिल्या, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स पाहिले. कोणत्या कोणत्या पाहिलं आपण? इंटिग्युमेंट्स पाहिलं, न्यूसेलस पाहिलं आणि एम्ब्रिओ सॅक पाहिलं. त्याच्यानंतर सुरुवात केली होती आपण इंटिग्युमेंट्सला. इंटिग्युमेंट्स काय आहेत? एक आउटर कव्हरिंग आहे म्हटलं होतं आपण बाहेर जे प्रोटेक्ट करतं कशाला? ओल्स या प्रोटेक्ट करतं. नंतर चलाजा आहे. चलाजा लँड कोणत्या साईडला आहे? वरच्या साईडला. बेस ऑफ न्यूसेलस म्हटलं जातं. कशाला? चलाझल एंडला बेस ऑफ न्यूसेलस म्हटलं जातं. म्हणून त्याला म्हणतात चलाझल एंड. नंतर पाहिलं आपण मायक्रोपायलर एंड. चलाझल एंड जर बेसल एंड असेल तर मायक्रोपायलर एंड अपर एंड असणार आहे. इंटिग्युमेंट्स सराउंड द न्यूसेलस फ्रॉम ऑल द साइड. म्हणजे आपले इंटिग्युमेंट्स आहेत आउटर अँड इनर कव्हरिंग. न्यूज आपला एम्ब्रिओसेंटला सगळ्या बाजूला कव्हर करतात. फक्त एकाच साईडलाच कव्हर करत नाही. तर मग मायक्रोबायलर एंड ओळखायचं कसं? तर आउटर कव्हरिंग बघायच्या इनर आणि आउटर कव्हरिंग ज्या सगळ्या बाजूनं काय करत असतील? ओल्सला कव्हर करत असतील. फक्त एकाच बाजूला ते कव्हर करणार नाहीत. मग ती बाजू कोणती असणार आहे? तर मायक्रोपायलर एंड असणार आहे. ठीक आहे. नंतर पाहिला आपण न्यूसेल्स. न्यूसेल्स काय पाहिलं? एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. ज्याच्यामध्ये आपण काय ठेवतो? भरपूर सारं कंटेंट फूड ठेवलं जातं. हेन्स कॉल्ड ॲज न्यूसेलस. ठीक आहे ना. नंतर यालाच आपण काय म्हणतो? मेगास्पोरेंजियम सुद्धा त्याला म्हटलं जातं. का म्हटलं जातं न्यूसेलसला? कारण की इथे मेगास्पोर प्रोड्यूस केले जातात विच फिमेल गॅमेटोफाइट आणि एम्ब्रोसॅक डेव्हलप. न्यूसेलस म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? मेगास्पोरेंजियम. मेगास्पोरेंजियम म्हणजे काय? तर असं ठिकाण ज्याच्यामध्ये काहीतरी अशा गोष्टी ठेवल्या जातात जिथे काय डेव्हलप केलं जातं? एम्ब्रिओ सॅक डेव्हलप केलं जातं. एक गॅमेट्स तयार केले जातात. ठेवले असतात त्याच्यामध्ये. मग त्या पॉइंटला, त्या प्लेसला काय म्हणणार आपण? न्यूसेलस म्हणणार. नंतर पाहिलं एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक हे कशामध्ये असतं? न्यूसेलसमध्ये ठेवलेलं असतं. नंतर पाहिलं आपण एग ॲपॅरॅटस. एग ॲपॅरॅटस पाहिलं 3 सेल्स स्ट्रक्चर आहे. सेंटरमध्ये एक सेल आहे. अवतीभोवती काय आहेत? कोणत्या सेल्स आहेत? सिनर्जिड सेल्स आहेत. सुरुवातीला मध्ये काय आहे? एक सेल आहे. आजूबाजूला कोणत्या? सिनर्जिड सेल्स आहेत. नंतर पाहिलं आपण सेकंडरी न्यूक्लियस. कोणतं? हे जर ओल असेल तर त्याच्या 2 ओल आहे. तर सेंटरला डिप्लॉइड सेल दिसते आपल्याला त्याला म्हणतो आपण सेकंडरी न्यूक्लियस. नंतर अँटीबॉडल सेल्स पाहिलं आपण. हे जर आपलं ओल असेल तर वरच्या साईडनं 3 सेल असतात. त्यांना म्हणतात अँटीबॉडल सेल्स. खालच्या साईडनं आहे 3 सेल्स आहेत. मध्ये 1 सेल आहे. आजूबाजूला कोणते सेल्स आहेत? सिनर्जी सेल्स आहेत. याला काय म्हणणार? एग ॲपॅरॅटस. आणि मध्ये 2 एक सेल आहे ज्याच्यामध्ये 2 न्यूक्लियस आहेत. त्याला काय म्हणणार आपण? सेकंडरी न्यूक्लियस म्हणणार.
ठीक आहे. इत्यादी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, की फिमेल गॅमेटोफाइट्स. फिमेल गॅमेट्स कशाप्रकारे तयार केले जातात, त्या प्रोसेसला म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. थँक